इन्होंने कल रात को दिए कि पेट्रोल डीजल का कम इस्तेमाल करो, सोना चांदी कम खरीदी करो। ये तो चुनाव के बाद होना ही था। क्यों झूठ बता रहे थे कि हमारे पास बहुत पेट्रोल है, बहुत डीजल है। आने वाले दिनों में पेट्रोल और डीजल के भाव कम से कम 30-40 रुपए से बढ़ने वाले हैं। अब वो घोड़ा सस्ते में बेचने वाले हैं, गाय सस्ते में बेचने वाले हैं, भैंस सस्ते में बेचने वाले हैं। जय मोदी करते हुए गाय घोड़े भैंस पे बैठो और चलो अपने सफर के लिए, क्योंकि पेट्रोल डीजल मिलने वाला नहीं है। अचानक क्या हो गया मोदी साहब को कि बोलने लगे कि कम इस्तेमाल करो? अपने पास तो बहुत ज्यादा था, कम कैसे होगा? अपने पास पेट्रोल डीजल है ही नहीं। ये सब नौटंकियां बंगाल के इलेक्शन तक थी। अब महंगाई देखो कैसे बढ़ेगी। सोना चांदी क्यों कम खरीदी करो भाई? क्या हो गया? क्योंकि तुम्हारे चलन में जो लफड़ा हो रहा है, वो चलन के लफड़े की वजह से तुमको सब ये सामने दिख रहा है। ईरान से जो तुमने संबंध खराब कर दिए है, उससे तुम्हें पेट्रोल डीजल की चिंता पड़ी हुई है। और ऊपर से अमेरिका बोल रही है रशिया से तेल मत लेना। अमेरिका अपनी बाप है, अपने को आजादी भी अमेरिका ने दी है। हम थोड़ी लड़े थे, अमेरिका हमारे लिए लड़ी थी। हम तो लाचार हो गए। भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल रात्री अचानक सांगितले की पेट्रोल डीजल कमी वापरा, सोनं चांदी कमी खरेदी करा। कालपर्यंत सांगत होते भरपूर साठा आहे पेट्रोल डिझेलचा। अचानक काय झालं? सोनं चांदीला काय झालं? अर्थव्यवस्था इतकी ढासळली आहे की आपण ह्याच्यातनं सुटू शकत नाही। आपला गळा दाबला जाणार आहे। पेट्रोल डिझेलचे भाव पुढच्या काही दिवसांमध्ये 30 ते 40 रुपयांनी वाढवण्यात येतील। बेंगॉलची निवडणूक झाली, आता सगळं संपलं। आता पुढचे 1-1.5 वर्ष काय निवडणुका नाही आहेत। तोपर्यंत भाव वाढवला चालून जाईल, आपला काय फरक पडतो? जय मोदी की असं म्हणत गाय म्हशी बैल यांचा व्यापार एकदम मुबलक करणार आहेत। हे लोक गाय म्हशी घोडी गाढव कशावर तरी बसून आपले प्रवास करतील। जे भारताला अधोगतीकडे नेण्यासाठी हे सरकार काम करत होतं, याचं एक उत्तम उदाहरण है। तो पश्चिम बंगाल में जो है 90 लाख वोट काटने की वजह से जो है ये चुनाव जीत चुके हैं। देखो, एसआईआर जब लाया गया तभी से कहा जा रहा था कि एसआईआर से जो वोट काटे जाएंगे उसका परिणाम उस चुनाव पे होगा। अभी महाराष्ट्र में भी एसआईआर चालू है, लोग उसको गंभीरता से नहीं ले रहे हैं। अगर गंभीरता से नहीं लेंगे तो इनका जो मशीनरी है, जो सरकारी लोगों का इस्तेमाल करके नाम काटते हैं, उसका फायदा उनको होता है। और बंगाल में भी वही हुआ। बंगाल में ममता दीदी 31 लाख वोटों से हारी है और 90 लाख वोट काटे गए हैं। 90 लाख वोट काटे गए हैं। बंगालमध्ये एसआयआरचा परिणाम होणार होता हे सर्वश्रुत होतं। बंगालमध्ये 91 लाख वोट कापले गेले। बीजेपी मध्ये आणि टीएमसी म्हणजे तमिळ मनीला काँग्रेस, तृणमूल काँग्रेस यांच्यामध्ये आणि बीजेपी मध्ये 31 लाख मतांचा अंतर आहे आणि 31 लाख मते एसआयआर मध्ये गेली आहेत। हे बरोबर कॅल्क्युलेटेड मूव्ह होती। आणि महाराष्ट्रात सुद्धा हेच होतंय। महाराष्ट्रामध्ये कोणीही एसआयआर कडे लक्ष देत नाहीये। एसआयआर मुळे अनेक गळे परत कापले जातील। ही ठरवलेली बीजेपीची पॉलिसी आहे। नितीश राणे जुने पुराणी दोस्तीचे संबंध होते आपले इराणशी। त्यांनी जर ते हार्मोज चॅनल बंद केलं तर आपल्याकडे रिक्षाला पेट्रोल मिळणार नाही अशी परिस्थिती होती। त्यामुळे महागाई येत्या काही दिवसामध्ये कधी पाहिली नव्हती अशी महागाई पाहायला मिळेल। हा बरोबर आहे, बरोबर आहे। तुम्ही चालत विटीला दररोज कामावरती, हीच देशभक्ती। दररोज कामावरती चालत जा। सर, संग्राम भंडारेंच्या केसालाही धक्का लागू देणार नाही असं मंत्री नितीश राणे यांनी म्हटलेलं आहे। जे लवंडेंसोबत झालं, तुमच्या राज्यामध्ये तुम्ही खून पाडले तरी केसाला धक्का लागत, तर संग्राम भंडारेला तुम्ही काय करणार आहात? काही करणार नाही। पण वारकरी पंथ संप्रदायामध्ये घुसखोर गेले, जिथे अहिंसेलाच महत्व दिलं गेलं,
जिथे सदाचारालाच महत्व दिलं गेलं, जिथे जातीपातीची बंधनं पाळू नका, एकत्र व्हा, मानवता हेच अंतिम सत्य आहे हे सांगण्याचं काम ज्ञानोबा तुकारामांनी केलं. त्याच्यामध्ये नथुराम गोडसेच्या अवलादी घुसल्या आहेत मनुवादाचा प्रचार करत. त्यामुळे त्यांच्याकडनं काय फार अपेक्षा नाही आहेत आणि त्याच्याच विरोधात ही लढाई सुरू झाली. वारकरी पंथ स्थापन कशाला झाला? इथलं जे जातीपातीचं थोतांड होतं, धर्मद्वेष होता, तो उद्ध्वस्त करण्यासाठी म्हणून ज्ञानेश्वरापासून तुकारामापर्यंत मग चोखा मेळा आला, गोरा कुंभार आले, सावता माळी आले, सगळ्या संतांनी तेच सांगितलं. वारकरी जेव्हा चालत निघतात तेव्हा कोणाला माहिती असते याची जात काय आणि त्याची जात काय. पण हे मनुवादी हिंदुत्ववादी जे आहेत त्यांना हे मान्य नाही आहे. त्यांना ते परत आणायचं, सगळं जातीपातीचं सगळं परत एकदा 1000 वर्ष मागे जाण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करायचंय. सर बघा, काहीतरी करून हिंदू मुसलमान संघर्ष पेटवायचा. पेट्रोल जिहाद करा ना. चला, आमचं चॅलेंज आहे. संग्राम जगतापकडे 4-5 इम्पोर्टेड गाड्या आहेत. अशी एकही इम्पोर्टेड गाडी नाही जी संग्राम जगतापकडे नाही. प्रचंड पैसेवाला पोरगा आहे, त्याचे वडील प्रचंड संपत्ती, प्रचंड मालमत्ता आहे त्या घराण्यात. त्यांनी सांगा हे सगळं पेट्रोल डिझेल मुसलमान देशांकडनं येतं, मी नाही वापरणार आजपासून, आणि जावं सगळीकडे घोड्यांनी. मी पहिला जाईन सत्कार करायला. घोड्यांनी नाही जाणार, मी माझी गाडी घेऊन जाईन पुढे नगरमध्ये. एवढा पैसा आहे, घ्यावे 4 घोडे, बनवावी घोडा गाडी, बसावं घोड्यावर, रपेट करावी तर. ते काय म्हणतात ना, ते बाडग्याची बांग जोरात असते. हे नवीन जातात ना हिंदुत्ववादी, त्यांच्या बांगालाही जोरात असतात. जे जुने हिंदुत्व असते ते शांत असते, ते त्यांचं काम करत असते. बंद केली जाणार आहे सिलेंडरची, महिलांची. अहो, आता मजा बघावं तुम्ही. तुमच्या घरी तुमच्या आईला पोळ्या नाही करता येणार, त्याची चिंता करा जरा. सर्वसामान्यांसाठी पेट्रोल डिझेल महाग आहे, पण काल मोदीजींच्या पाठी गाड्यांचा ताफा मोठ्या प्रमाणात होता. मग या संदर्भात पेट्रोल ते काय त्यांना पाहिजे ते करता येईल ना, तुम्ही नाही करायचं. तुम्ही जय मोदी म्हणायचं आणि गाडी केलं की पेट्रोल येणार. सुनील तटकरेंनी पाकिस्तान ज्या प्रकारे जयललिता ज्या आहेत ते देशात आंबा बोलून आहे.